नमस्कार शेतकरी बांधवांनो, मी ओमकार आणि तुम्ही पाहत आहात शेतकऱ्यांचं विश्वासाचं यूट्यूब चॅनल ओजी मराठी न्यूज. आज दिनांक 12 मार्च 2026 रोजी आपण आलेलो आहोत नारायणगाव कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये आणि आत्ताच्या इथल्या टोमॅटोची बाजाराची ताजी परिस्थिती जाणून घेणार आहोत. आज बाजारामध्ये अंदाजे 7 ते 8 हजार कॅरेटची टोमॅटोची आवक झालेली आहे. मागच्या काही दिवसांच्या तुलनेत आज बाजारात जास्त कमी साधारण आवक पाहायला मिळत आहे. दराच्या बाबतीत बोलायचं झालं तर आज टोमॅटोला साधारण 200 ते 250 रुपयांपासून ते 300 ते 350 रुपयेपर्यंत खायला दिसत आहे. काही मालाची गुणवत्ता आणि मागील प्रमाणे त्यापेक्षा थोडे जास्त दर देखील मिळत आहेत. आता पुढे आपण बाजारात फिरून प्रत्यक्ष व्यापारी शेतकरी बांधवांकडून जाणून घेणार आहोत की आजची खरी परिस्थिती काय आहे आणि पुढील काही दिवस बाजार कसा राहू शकतो. चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करा आणि हा व्हिडिओ इतर शेतकरी बांधवांपर्यंत नक्की शेअर करा. पुन्हा भेटूया उद्या बाजार समितीच्या ताज्या अपडेट्ससह. धन्यवाद. नमस्कार दादा. नमस्कार. आज 12 मार्च 2026 नारायणगाव टोमॅटो मार्केटला काय बाजार मिळाला? नारायणगाव टोमॅटो मार्केटला जे हायब्रिडमध्ये विरांग वगैरे त्या व्हरायटी येतात ते चांगले माल 300-350 रुपये आहेत, म्हणजे हायब्रिडचे. आणि म्हणजे प्रतवारीनुसार बाजारभाव आहेत. आणि जे देशी साऊ वगैरे ते येतात ते 200 ते 250 रुपये आहेत. सध्या आवक थोडीशी कमी आहे. इथले सीझन थोडं अजून 1 महिन्यापर्यंत चालू आहे. तोपर्यंत जो माल येतोय आवक थोडी कमी आहे. साधारणतः 7 ते 8 हजार क्रेटची आवक होती आज. आणि त्यानुसार प्रतवारीनुसार बाजारभाव आहे. मॉलचं गिरायक आहे, त्यामुळं बाजारभाव स्थिर आहेत आणि भविष्यात पण स्थिर बाजार राहतील असा थोडासा अंदाज वाटतो. कुठली व्हरायटी आहे? आता विरांगण तेच येतं सध्या, कारण ते थंडीमध्ये लागवड झालेली आहेत ना, त्याच टिकतात. जरा जाड साल वगैरे असते ती. आणि देशीमध्ये साऊ वगैरे त्या 2-3 जरा चांगल्या व्हरायटी आहेत. बाकी अजून नवीन व्हरायटी तसे काही जास्त दिसल्या नाही आहेत. हाईट बाजार होता? हाईट बाजारभाव 350, एखादं वक्कल जाते 400 रुपये, पण ते आपण धरत नाही. 300 ते 350 रुपये चांगले बाजारभावाचे. आणि याचे जे आहेत साऊ वगैरे ते 250 रुपये सरासरी धरून चालावं. आणि उष्णता वाढत चाललेली आहे. यावर्षी टेम्परेचर जास्त राहील असा हवामान खात्याचा अंदाज आहे. त्याच्यामुळे शेतकरी जे भविष्यात लागवडी करणार आहेत, आपल्या शेताला, आपल्या क्लायमेटला, आपल्या भागात ज्या व्हरायटी सूट होतील त्याच व्हरायटी त्यांनी लावाव्यात असं मी. नाही तर बऱ्याच शेतकऱ्यांचे आता सध्या फोन येत आहेत, कोणती व्हरायटी लावायला पाहिजे, कोणती व्हरायटी लावायला पाहिजे. पण प्रत्येक व्हरायटी वेगवेगळ्या भागात वेगवेगळ्या टेम्परेचर वेगवेगळ्या क्लायमेटनुसार सेट होत असते. या भागातल्या व्हरायट्या नेवाशाला सूट होतील किंवा बीडला सूट होतील असं नाही, तिकडच्या व्हरायटी इकडे सूट होतील असं नाही. तर त्यांनी सर्व क्लायमेट आणि आपल्या भागातलं सर्व माती किंवा आपलं क्लायमेट असेल किंवा आपलं टेम्परेचर वगैरे भविष्यात आपल्या भागात ज्या व्हरायटी सूट होतील, ज्या चांगल्या चालतील त्या व्हरायटी लावा असे मी सर्व शेतकऱ्यांना विनंती करतो. बाजारभाव असेच राहतील की? बाजारभाव राहतील असेच. बाजारभाव काही लय डाऊन होतील असा अंदाज वाटत नाही, कारण सध्या गुजरात वगैरे तिकडे पण टोमॅटो चालू आहेत. पण 300-350 रुपये तसे हायब्रिडला बाजार टिकून आहेत. म्हणजे ते आजच्या कंडिशननुसार बरे आहेत. उन्हाळ्यात आपल्या साईडला कोणती व्हरायटी चालू? उन्हाळ्यात भरपूर आहेत. आता टेम्परेचर जर जास्त राहिलं तर 62-42 वगैरे त्या व्हरायट्या चालतील. थोडंसं कमी राहिलं तर अथर्व वगैरे त्या चालतील. बऱ्याच व्हरायट्या आहेत तशा. पण मी मगाशी तेच म्हटलो ना, त्या शेतकऱ्यांनी आपल्या शेतामध्ये जी सूट होईल ती व्हरायटी लावावी. नमस्कार दादा. नमस्कार. कुठून आले आपण? संगमनेर. कोणती व्हरायटी आणली होती? विरांग व्हरायटी आणली होती. विरांग. हो. किती कॅरेट आणले होते? मी आणले होते 53 कॅरेट आणले होते. काही 25 कॅरेट होते, काही मीडियम होते. काय बाजारभाव मिळाला? 53 कॅरेटला मिळाला 330 रुपये. 25 कॅरेट होते त्याला मिळाला 180 रुपये. मीडियमला मिळाला 150 रुपये. तिरंग्याला मिळाला 140 रुपये. कितवा तोडा आहे? 5वा 6वा. नवीन कुठली लागवड आता? नवीन आता अथर्व. किती क्षेत्रात लागवड आहे? 3 एकरमध्ये. एकरी खर्च किती होता? एकरी खर्च 1.25 लाख. परवडतं? परवडत नाही. बाजार नाही भेटलेत, नाही परवडत. 500 बाजारात नाही परवडत. 500-600च्या बाजारात परवडत. आता उन्हाळ्यात कुठली व्हरायटी लावणार? उन्हाळ्यात अथर्व. अशाच नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी आत्ताच आपल्या ओजी मराठी न्यूजला सबस्क्राईब करा. धन्यवाद.